संसाराचा गाडा ओढत वयाची 60 वर्षे पार पडली। घर बांधण्यापासून ते मुलांची शिक्षण, लग्न कार्य, सण सूद, कुटुंबाच्या एकंदरीत सर्व जबाबदारीतून पार पडलात। मग आता काय, चारधाम यात्रेला जायचे, देवदर्शन करायचं आणि प्रपंचातून थोडीशी उसंत घ्यायची, असाच विचार बहुतांश ज्येष्ठ मंडळी करतात खरं। पण देवदर्शनाला जायचे म्हणलं तर पैशा पाण्याची व्यवस्था कशी करायची, कोण आपली जबाबदारी घेईल, आता वेळ आहे तर पैसा नाही, असे एक ना अनेक प्रश्न येतात। पण खरं तर तुम्हाला पैशाची अथवा कसलीही अजिबात चिंता करायची गरज नाही आहे, कारण आता महाराष्ट्र शासन तुमच्यासाठी घेऊन आलंय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील प्रसिद्ध प्रमुख तीर्थस्थळांपैकी जसे की काशी विश्वनाथ, रामेश्वरम, तिरुपती बालाजी, वैष्णोदेवी, उज्जैन, द्वारिका तसेच इतर मान्यताप्राप्त तीर्थक्षेत्रांचे दर्शन सहज आणि मोफत व्हावे, या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण प्रवास, जेवणा राहण्यासहित, तोही अगदी मोफत। रेल्वेने अथवा बसने किंवा इतर प्रवास व्यवस्था करण्यात येईल। यात्रेदरम्यान राहण्याची उत्तम व्यवस्था असणार आहे, तर प्रवासात सात्विक भोजन, गरज पडल्यास प्राथमिक उपचार देखील मिळणार आहेत। तसेच यासोबत आरोग्य सुविधा देखील दिल्या जाणार आहेत, तर पूर्ण प्रवासादरम्यान सुरक्षा आणि मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असावे व तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। तर यासाठी काय लागणार आहे, आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, वयाचा पुरावा। आता यासाठी महा-DBT पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। अर्ज भरताना तो संपूर्ण अचूकपणे भरण्यात यावा, अथवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात देखील संपर्क करून माहिती मिळवू शकता। भरलेल्या अर्जाची तपासणी करून निवड प्रक्रिया करून पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येते व प्रवासाची तारीख आणि संपूर्ण माहिती दिलेल्या मोबाईलवर दिली जाते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा मुख्य हेतू आहे की ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य सुलभरित्या देवदर्शन घडावे, तसेच त्यांची सुरक्षित आणि नियोजित यात्रा व्हावी, त्यांना मानसिक समाधान मिळावे व धार्मिक पर्यटन क्षेत्रांना देखील प्रोत्साहन मिळावे। धन्यवाद। अशीच नवनवीन माहितीसाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब नक्की करा।